म्हणजे मी माझ्या नातीबरोबर फार बोलत नाही ॲक्च्युअल माझ्या नातीबरोबर, पण मला खूप जीव आहे त्या नातीवर किंवा नातवावर वगैरे. आपण ज्याच्या माध्यमात काम करतो ते माध्यमात माझी परीक्षा बघते. तर आपलं काम आहे. तुम्हाला जर तुमच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मिळत असतील तर तुम्ही का करू नये, आणि आम्ही त्या ह्याच्याने करतोय, ते इंटेन्शन ठेवून करतोय. आनंदी ही मालिका 30 मार्चपासून स्टार प्रवाहावर आपल्या भेटीला येते आणि खरं तर या मालिकेतून अनेक नाती उलगडणार आहेत, पण त्यातून एक नातं आवर्जून सांगायला आवडेल की नातीचं आणि आजोबांचं नातं, कारण का 3 नाती आहेत आणि अरुण सर आजोबांची भूमिका प्ले करतात. खूप स्वागत सर तुमचं. कसे आहात आणि आनंदी आहात का? खूप आनंदी आहे, खूप. म्हणजे मला मनासारखं काम करायला मिळालं या मालिकेच्या माध्यमातून, म्हणून मला खूप आनंद झाला. माझं आणि माझ्या आजोबांचं नातं खूप प्युअर आणि खूप सुंदर होतं आणि ह्या मालिकेत तुम्हाला 3 नाती आहेत, है ना? नाती आणि लहानपणापासून वाढवलेल्या खूप अवघड असतं खरं हे काम, पण आजोबा आणि नातीचं नातं हे अनुभवण्यासारखं आहे खरं तर. आणि या 3 नवीन चेहऱ्याच्या मुली मला माझ्याबरोबर काम करताना त्या आढळतात. फार सुंदर काम करतात आणि समजून म्हणजे त्या जशा असायला हव्यात तशा त्या वाटत आहेत, आणि हे यश आहे खरं तर. खूप खरं आहे. नातवंड प्रत्येकालाच असतात, पण प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते, वागण्याची पद्धत वेगळी असते. या छोट्या छोट्या मुलांकडून सुद्धा खूप शिकता येतं आपल्याला. आणि आत्ताच्या पिढीमध्ये ज्या पद्धतीचा समाज किंवा ते परिवर्तन झाले त्यातून आपल्याला फारच शिकता येतं. तर हे खूप नाजूक नातं आहे खरं तर. म्हणजे मी माझ्या नातीबरोबर फार बोलत नाही ॲक्च्युअल माझ्या नातीबरोबर, पण मला खूप जीव आहे त्या नातीवर किंवा नातवावर वगैरे. आणि या अशा मुली आहेत 3 वेगवेगळ्या अवस्थेतल्या आहेत खरं तर, पण त्या एकमेकाला जपणं म्हणतात ना, एकमेकावर कुरघोडी करत नाहीत कधी. ते कुटुंब कोणावरच एकमेकावर कुरघोडी करत नाही. पण त्या आजोबांना खूप वचकून आहेत, पण तो तेवढाच म्हातारा प्रेमळ आहे, त्याला सांभाळणारा आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा व्हावा याबद्दल त्यांना काहीतरी सांगणारा आहे, आणि त्यांच्याबद्दल बरीच काळजी करणारा तो म्हातारा, असा या आनंदीमधला म्हातारा मला करायला मिळाला. मला सुरुवातीला ऐकलं तेव्हा खूप आव्हानात्मक वाटलं, जरा अवघड आहे, कठीण वाटतं मला रोल. म्हटलं करूया, कठीण गोष्ट आपल्याला करायला आवडते आणि करावी ती. दुसरं ही मालिका करण्याचं कारण असं की मालिकेचा बदललेला थोडा चेहरा, गोष्ट आणि समाजाला त्यांनी दिलेला विचार, या सगळ्या गोष्टी मालिकेत बसत नाहीत खरं तर, आणि आज कोण करण्याचं डेअरिंग करत नाही. म्हणून मला यांचं कौतुक वाटतं, ह्या सगळ्या स्टार प्रवाहवाल्यांचं. आणि प्रोडक्शन हाऊस आहे सोल प्रोडक्शन, त्यांचं खूप कौतुक वाटतं की म्हटलं यांनी असा जर प्रयत्न केला आणि ते त्याला पुढे न्यायचा प्रयत्न करतात, तर आपण त्या प्रवासात त्यांच्याबरोबर चाललं पाहिजे. तर ते कारण आहे मालिका निवडण्याचं, आणि मी खूप खुश आहे. की प्रत्येक घरात एक मुलगी तरी असली पाहिजे की चैतन्य असतं घरामध्ये, आणि तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये अनेक मुली आहेत, ज्यात आधीच्या मालिकेतही 3 मुली होत्या, मन उडू उडू झालं, आणि यात नाती आहेत आता. नाती म्हणजे कशी कसोटी असते ना, आपण ज्याच्या माध्यमात काम करतो ते माध्यमात माझी परीक्षा बघताय. असंच झालेलं आहे. पण एकंदर आनंदीबद्दल आता पूर्णपणे सांगता येणार नाही, पण मालिका पाहायला पाहिजे लोकांनी. जर अशा पद्धतीने म्हणजे एक अंध व्यक्ती काय समाजाला सांगते, किंवा अशा पद्धतीचं व्यंग आपण नाही म्हणता का, मग तो निसर्गानं केलेलं असतं ते. पण त्यासाठी जगण्याचं माध्यम काय निवडावं त्या लोकांनी, कशा पद्धतीने ते शिकावं, आत्मसात करावं, या सगळ्या गोष्टी या मालिकेतून प्रकर्षाने दिसणार आहेत. तर त्यांनी तो पाहावा असं मला वाटतं. मगाशी तिघींशी बोलताना तर सांगत होत्या की त्यांच्यात काहीतरी भांडण झालं, एकाला मनवण्यासाठी त्यांनी चॉकलेट आणलं, तर तुम्ही त्या तिघींसाठीही चॉकलेट आणलं है ना? सो ही एक कुटुंब आहे जे आम्ही मालिकेद्वारे बघतो. मला असंच वाटलं की आपण तिघांना घेतली पाहिजे. तिला काय म्हणून मी पैज हरलो तिच्याबरोबर, तर ते सांगितलं मला चॉकलेट पाहिजे. बरं म्हटलं देईन मी, आता नाही, उद्या दे. आणि त्याप्रमाणे 3 चॉकलेट आणली. सकाळी घेतानाच मी 3 घेतली एकदम. हे जे बॉन्डिंग आहे ना, खूप महत्त्वाचं आहे. माझ्याबरोबर तू पण खा, तुला पण दे, ह्याला पण दे. हे नातीच आहेत. हे नातेसंबंध अशा पद्धतीचे घराघरात
असले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आम्ही ठरवलेलं आहे की आपण इथे गटबाजी करायची नाही, त्यासाठी आलेलो नाही, तर आपण एक समूह राहावा एका धाग्यात बांधलेला आणि आपण हे यशस्वी करूया. कारण नटांच्या अंगावरती जबाबदारी टाकलेली असते, चॅनल म्हणा किंवा प्रोडक्शन हाऊस म्हणा. तर आपलं काम आहे, तुम्हाला जर तुमच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मिळत असतील तर तुम्ही का करू नये. आणि आम्ही त्या ह्याच्याने करतो आहे, ते इंटेन्शन ठेवून करतो आहे. दिशा तुमच्याकडनं मिळते म्हणजे त्या नक्कीच त्याला न्याय देतील. आणि खरं तर आजचा जो लॉन्च होता ना तो अविस्मरणीय होता. म्हणजे असा कोणत्याही मालिकेचा लॉन्च आत्तापर्यंत मी पाहिला मी पाहिलेलाच नाही आहे. काय सुंदर केलं त्यांनी सगळं ते. आणि अरे त्या मुलींना तिथे आणून निवेदिका करत मी दुसऱ्यांदा तिला भेटतो आहे. तर काय म्हणजे हा कन्सेप्ट म्हणजे कसा सुचला, कोणाला सुचला कोण नाही. पण छान आहे. म्हणजे त्यांचं बघा ना किती बारीक लक्ष आहे या प्रोजेक्टकडे, की हे प्रोजेक्ट छानपणे पुढे नेलं पाहिजे असं त्याला मनापासून वाटतं. यासाठी काम करतो मी. या 3 बहिणी आणि तुम्ही सगळे आत्ताच आमच्या फॅमिलीचा पार्ट झाला आहात, पण 30 तारखेपासून रोज आम्हाला टी व्हीवर दिसणार आहात, भेटणार आहात. सो त्यासाठी ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि खूप खूप धन्यवाद सर बोलल्याबद्दल. रे थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या चॅनलला. यशस्वी व्हा. येस.